श्री स्वामी समर्थ। शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्व देवी भक्तांना हार्दिक शुभेच्छा। नवरात्राच्या या मंगल पर्वात नवदुर्गेची शक्तीची उपासना करून आपण आपले जीवन प्रकाशमय करूया। शारदीय नवरात्र हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा वार्षिक हिंदू सण आहे। नवरात्र म्हणजेच 9 रात्रींचा समूह। हा उत्सव 9 रात्री आणि 10 दिवस साजरा होतो। चैत्र मास म्हणजेच मार्च एप्रिल मध्ये आणि पुन्हा अश्विन मासात म्हणजेच सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये। नवरात्रोत्सव हा वेगवेगळ्या कारणांसाठी आणि विविध हिंदू सांस्कृतिक क्षेत्रांच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। नमस्कार, वैदिक विजन चॅनलवर आपले स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचे नाव लिहून स्मरण करा। तर मंडळी, शरद ऋतूतील शारदीय नवरात्री हा प्रमुख उत्सव हिंदू दिनदर्शिकेच्या अश्विन मासातील शुक्ल पक्षात म्हणजेच सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये साजरा केला जातो। वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी पर्यंत व शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी पर्यंत देवीची उपासना केली जाते। अश्विन मासात शरद ऋतूच्या प्रारंभी नवरात्र उत्सव येत असल्या कारणानेच या नवरात्रास शारदीय नवरात्र असे म्हणतात। भारतामध्ये सर्वत्र ह्या काळामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी अधिक स्वरूपात पूजा अर्चना केली जाते। अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची 9 दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्व देवतांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तिरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता आदिमाया किंवा जगदंबा म्हणून गौरवले आहे। देवीची उग्र व सौम्य अशी 2 रूपे पाहायला मिळतात। उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी ही देवीची सौम्य रूपे आहेत, तर दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत। प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति, कुष्मांडिति, चतुर्थकं पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं कालरात्रिश्च महागौरीति चाष्टमं, नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गा प्रकीर्तितः, उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना। शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडी, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री देवींची ही 9 रूपे आहेत आणि या रूपांचेच नवरात्री उत्सवामध्ये पूजन केले जाते। नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो, त्यामुळे आपल्यात नवीन शक्ती, नवा उत्साह, नवी उमेद निर्माण होत असते। बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो। सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे। ब्रह्मचर्य, संयम, उपासना आणि यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते, स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो, आध्यात्मिक प्रगती होते। म्हणूनच नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ आहे असे मानले जाते। मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्यात सांगितले आहे की शरद ऋतूतील वार्षिक महापूजेत देवी महात्म्य भक्तिपूर्वक ऐकल्यास सर्व बंधनांपासून व्यक्ती मुक्त होते आणि धनधान्याने परिपूर्ण होते। संपूर्ण नवरात्री काळात तसेच दररोज ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या दिव्य मंत्राचे यथाशक्ती पठण अवश्य करा। नवरात्र उत्सवात आपण सर्वांनी श्री देवींच्या 9 दिव्य रूपांची आराधना करून देवींच्या आशीर्वादाने आपली शारीरिक, मानसिक व व्यावहारिक प्रगती साधावी। शारदीय नवरात्र उत्सवाबाबत ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करा। उद्या घटस्थापनेच्या दिवशी आपण देवींचे प्रथम रूप म्हणजेच देवी शैलपुत्री रूपाचे रहस्य जाणून घेणार आहोत, तेव्हा उद्याचा भाग बघायला विसरू नका। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। श्री स्वामी समर्थ।